मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये मराठी व्याकरणमधील वृत्त आणि गण हा महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहे। सहसा हा टॉपिक कोणी शिकवत नाही। आपण या व्हिडिओसाठी जो रेफरन्स घेतलेला आहे, आपल्याच यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला होता गण आणि वृत्त, ज्याच्यावरती 65,000 प्लस व्ह्यूज आहे मित्रांनो। ठीक आहे, तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे आणि या लेक्चरवर आधारित आपण 15 क्वेश्चन बनवलेले आहेत। त्या क्वेश्चनमधून तुम्हाला खूप सारी डिटेल्स इन्फॉर्मेशन मिळून जाईल। तर बघा, आपल्याला वृत्त आणि गण शिकण्याच्या अगोदर आपल्याला एक माहीत असलं पाहिजे की पद्य रचनेचे जे नियमबद्ध रूप असते, ओके, त्याला वृत्त असं म्हटलं जाते आणि अक्षरांच्या उच्चाराला लागलेल्या वेळानुसार त्याला लघु गुरु आपण असा भेद करतो। तर लघुचं चिन्ह आपल्याला असं दाखवायचं असते आणि गुरुचं चिन्ह हे आपल्याला या पद्धतीनं दाखवायचं असते। हा एक पॉईंट लक्षात ठेवा। आणि 3 अक्षराचा मिळून जो एक भाग बनतो त्याला आपण गण म्हणतो आणि गणाचे प्रकार किती आहे? 8 आहे। जे लक्षात ठेवण्यासाठी आपण आपल्या त्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या यूट्यूब व्हिडिओवरती मी एक टेक्निक सांगितली होती, यमा तारा जबान सलग। ठीक आहे, यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या चॅनलच्या आय बटनावरती देणार आहे, ती तुम्ही बघून घे जा। ठीक, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आता बघा, कविता रचनाच्या विशिष्ट रचनेला किंवा तालबद्ध मांडणीला मराठी व्याकरणात काय म्हटलं जाते? तर त्याला वृत्त असं म्हटलं जाते। कवी आपल्या भावभावनांच्या छंदोबद्ध आणि तालबद्ध रूप देतो, त्याला वृत्त किंवा छंद असं म्हटलं जाते। सहज लक्षात ठेवा। 8 आपण बघितले होते। तर गण पाडताना किती अक्षरांचा एक एक गट केला जातो? तर 3-3 अक्षरांचा गट केला जातो, लक्षात असू द्या। त्यानंतर यमा तारा जभान सलग, ओके, या सूत्रावरून एकूण किती प्रकार पडू शकतात? तर 8 प्रकार पडतात। कोणकोणता? एक आहे य, त्यानंतर म, ठीक आहे, त र ज भ न आणि स, आणि हा जो दिसते लग, आता हा लघु गुरुचा आहे शेवटचा, लक्षात असू द्या। ठीक आहे, इथं बघा लघु आणि गुरुमधला तो दाखवलेला आहे। तर यमा तारा ज भान स लग असं शॉर्टकटमध्ये पाठ ठेवा। त्यानंतर म या गणाचे स्वरूप कसे येईल? आता तुम्ही बघा, य मा तारा आपण म्हटलं होतं, इथे बघा य मा तारा। आता एक इथं थोडक्यात काय लक्षात ठेवा बघा, आता म विचारलेला आहे तुम्हाला, तर म पासून 3 घर घ्यायचे समोरचे, मला धरून। ठीक आहे, तर मा म्हणजे गुरु आहे, आ म्हणजे तातला जो आ आहे तो दीर्घ आहे म्हणून गुरु घेतला आपण। कारण लक्षात घ्या, ऱ्हस्व स्वर आले तर लघु बनतात आणि दीर्घ स्वर आले तर गुरु बनतो। तर आता बघा, याच्यातला जो मा आहे तो दीर्घ आहे आ त्याच्यामधला, म्हणून गुरुचं चिन्ह घेतलं। ता पण दीर्घ आहे आणि रा पण काय आहे? दीर्घ आहे। म्हणजे लक्षात घ्या, मचा जो बनलेला आहे अक्षरांचा गट हा या पद्धतीनं बनेल, गुरु गुरु गुरु। ठीक आहे, कसं बघा इथे दिसत आहे तुम्हाला। म या गणाचे स्वरूप खालीलपैकी कोणते असते? तर ते तुम्हाला दिसलं आहे सर्व गुरु आहे। तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला आणि नंतर हे जे प्रश्न बघितले तर अजून क्लॅरिटी येऊन जाईल, किंवा पहिले प्रश्न बघून घ्या नंतर तो व्हिडिओ बघा। ज्या वृत्तात प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखीच असून गणांची रचनाही सारखीच असते, त्याला काय म्हटलं जाते? तर त्याला अक्षर गणवृत्त असं म्हटलं जाते, लक्षात ठेवा। भुजंग प्रयात या अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? तर 12 असतात, लक्षात असू द्या। भुजंग प्रयात म्हटलं तर 12। ठीक आहे, आणि लक्षात असू द्या, त्याचे जर गण विचारले तर ते य य य य पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे की य य य आणि य हे कशाचे गण आहे? तर हे आहे भुजंग प्रयात, लक्षात असू द्या। समर्थ रामदासांचे जे मनाचे श्लोक आहे ते बहुतांश या वृत्तामध्ये येतात। त्यानंतर बघा, मंदाक्रांत या वृत्ताचे गण खालीलपैकी कोणते आहे? तर लक्षात ठेवा, म भ न त त ग ग या पद्धतीनं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला, म भ न त त ग ग। ठीक आहे, तुम्ही कसं लक्षात ठेवलं होतं की मंदाक्रांता मला भान नसे, ठीक आहे, मला भान नसे, अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, कविता वाचन करताना किंवा म्हणताना आपण ज्या ठिकाणी काही काळ थांबतो त्या जागेला वृत्त आणि गणाच्या भाषेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल? तर यती म्हटलं जाते, त्याला काय म्हटलं जाते? यती। कवितेचे चरण म्हणताना जिथे जीभ आणि श्वास थांबतो त्या विश्रांतीच्या स्थानाला आपण यती म्हणू शकतो, जिथं आपण विश्राम करतो। ठीक आहे, थांबतो। न न म य य हे कोणत्या अक्षरवृत्ताचे लक्षण आहे? तर हे आहे मालिनीचे। ठीक आहे, मालिनीने काय म्हटलं? न न म य य असं लक्षात ठेवायचं। आणि वृत्तामध्ये एकूण अक्षरे किती येतात? ते 15 येतात, लक्षात असू द्या। ठीक आहे, त्यानंतर पहा, लघु अक्षराची मात्रा किती मोजली जाते? तर लघु अक्षराची मात्रा एकच मोजली जाते आणि गुरुची किती मोजली जाते? 2, या पद्धतीनं। म्हणून याला आपण ऱ्हस्व आणि दीर्घ असं लक्षात ठेवलेलं होतं। ठीक आहे, जर एखादा ह्रस्व लघु अक्षरावर अनुस्वार असेल किंवा पुढे विसर्ग असेल तर लघु गुरुच्या नियमानुसार ते अक्षर काय मानलं जाते? तर बघा, ते गुरुच मानलं जाते। जरी काय असलं ते ह्रस्व असलं पण त्याच्या
अक्षरावर अनुस्वार आला किंवा पुढे विसर्ग आला तर ते आपल्याला गुरु मानायचं असते, लक्षात ठेवा. जसं की बघा ऱ्हस्व अक्षरावर अनुस्वार आहे, जसं सं कं किंवा पुढे विसर्ग आहे, दुःख मधील जो दू असल्यास त्यावर आघात येतो कारण त्याच्या पुढे विसर्ग आहे, म्हणून ते अक्षर आपल्याला गुरुच मानायचं आहे, लक्षात ठेवा. अनुस्वार असो किंवा विसर्ग असो, जरी स मधला अरस्व आहे परंतु अनुस्वार असल्यामुळे तो दीर्घ बनतो, म्हणून त्याला गुरु बनवायचं. शार्दूल विक्रीडित हा जो आहे, हा शार्दूल विक्रीडित हा प्रसिद्ध वृत्तात एकूण किती अक्षर येतात तर ते येतात 19, लक्षात असू द्या. आणि त्याचं कसं आहे, त्याचे गण कसे येतात, म स ज स त त ग. कसं लक्षात ठेवायचं, म स ज स त त ग या पद्धतीनं, ठीक आहे. त्यानंतर पण प्रश्न आहे, नववधू जणू लाजत जातसे. या ओळीतील जणू या शब्दातील नू हा जरी ऱ्हस्व असला परंतु काव्य वाचनाच्या ओघात तो दीर्घ उच्चारला जात आहे, म्हणून त्याला सुद्धा गुरु मानायचं. स्पष्टीकरण बघा, नियमानुसार एखादे अक्षर जर ऱ्हस्व असले आता ते ऱ्हस्व आहे नू, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये लहान ऊ आलेला आहे, तर तो कारण त्याच्यामध्ये लहान ऊ आलेला आहे त्यामुळे तो ऱ्हस्व आहे. मात्र कवितेची चाल किंवा उच्चारानुसार त्याच्यावर जर जोर दिला तर आपल्याला ते दीर्घ मानावे लागेल, म्हणून ते गुरु मानावे लागतात. त्यानंतर बघा, दिंडी आणि आर्या हे कोणत्या प्रकारची नृत्य आहे तर ते मात्रा नृत्य आहे, कला कृती आहे, लक्षात घ्या. आणि बघा इथं कंसामध्ये पण दिलेलं आहे थोडं डिटेल्स इन्फॉर्मेशन, तर आपल्याला अशा पद्धतीनं उत्तरे सुद्धा ओळखता आली पाहिजे जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर. आणि शेवटचा प्रश्न आहे, वसंत तालिकामध्ये येणाऱ्या वृत्ताचं लक्षण कोणतं असते तर ते आहे, इथं ब नका करू, फक्त भ करा, म्हणजे कसं होईल, त भ ज ज ग ग ग, म्हणजे त भ ज ज ग ग या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, हे होते 15 क्वेश्चन. आता तुम्ही आपला तो जो व्हिडिओ आहे जो व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं सांगितलेलं आहे. तुम्ही हे 2 व्हिडिओ बघितले तर तुमचं वृत्त आणि गणावर बऱ्यापैकी प्रश्न बरोबर येतील. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.